नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 व 2 साठी उपयुक्त असलेल्या बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, बाल विकास मुख्यतः किसका परिणाम है? पर्याय दिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी। आनुवंशिकता का, पर्यावरण का, आनुवंशिकता व पर्यावरण का, विद्यालयीन शिक्षा का। तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया मित्रांनो। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। कारण बाल विकास केवळ जन्मजात गुणांवर अवलंबून राहत नाही, तर घर, समाज, शाळा अशा पर्यावरणीय घटकावर सुद्धा अवलंबून असतो आणि म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक सी होईल। चला तर मग आता दुसरा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न दूसरा, सीखना स्थायी परिवर्तन है, यह परिभाषा किससे संबंधित है? तर पर्याय दिलेले आहेत। पर्याय ए विकास, पर्याय बी आहे अधिगम, पर्याय सी परिपक्वता आणि पर्याय डी अनुकूलन। तर याचं उत्तर आहे मित्रांनो अधिगम। अधिगम म्हणजे स्थायी बदल। ज्या बदलात शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ टिकतात त्याला अधिगम असे म्हणतात। हे फक्त तात्पुरते बदल नसतात, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बी होईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, पियाजे के अनुसार 7 से 11 वर्ष का बच्चा किस अवस्था में होता है? पर्याय क्रमांक आहेत पूर्व संक्रियात्मक, बी ठोस संक्रियात्मक, सी औपचारिक संक्रियात्मक, डी संवेदी गत्यात्मक। तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी ठोस संक्रियात्मक अवस्था। पियाजेच्या मते 7 पासून 11 वर्षे वयोगटातील जे मुलं असतात ते प्रत्यक्ष वस्तूंना हाताळून तर्क करत असतात। कल्पनारम्य विचार त्यांचा कमी असतो। या वयातील विद्यार्थी वस्तू हाताळून काय करत असतात की तर्क करत असतात की वस्तू कुठल्या प्रकारची आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे बी ठोस संक्रियात्मक अवस्था। चला पुढचा प्रश्न पाहूया। स्कॅफोल्डिंग किसने दिया? बघा स्कॅफोल्डिंग ही संकल्पना आहे, तर याचे पर्याय दिलेले आहेत पियाजे, ब्रूनर, वायगोस्की आणि थॉर्नडाईक। तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वायगोस्की। आपल्याला माहित आहे की वायगोस्कीने सांगितले की मोठे लोक आणि शिक्षक मुलांना आधार देऊन शिकण्यास मदत करत असतात, यालाच स्कॅफोल्डिंग असं म्हटलेलं आहे। तर आपला पर्याय क्रमांक सी होईल या प्रश्नाचं उत्तर। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, झड़पीडी निकट विकास क्षेत्र का सिद्धांत किसका है? झड़पीडी म्हणजे मुलाला जे एकट्याने नाही पण थोड्या मदतीने करता येते, दुसऱ्याची मदत घेऊन मूल शिकू शकते। या ठिकाणी शिकण्याच्या प्रक्रियेत इतरांची मदत महत्त्वाची मानली जाते। तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय, निकट विकास क्षेत्र झड़पीडी का सिद्धांत किसका है? पर्याय दिलेत वायगोस्की, कोहलबर्ग, पियाजे, स्किनर। तर याचं उत्तर आहे ए
पर्याय क्रमांक ए वायगोस्की. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 6. निम्न में से कौन सीखने को प्रभावित करता है? निम्न में से कौन सीखने को प्रभावित करता है? पर्याय दिलेले आहेत. प्रेरणा, रुचि, पूर्व अनुभव, उपरोक्त सभी. पहा मित्रांनो, की शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा, रुचि, पूर्व अनुभव या सर्वच गोष्टी उपयुक्त ठरतात. म्हणून सर्व घटक शिकण्याला प्रभावित करत असतात. प्रेरणा, पूर्व अनुभव, रुचि हे तिन्ही घटक शिकण्याची गुणवत्ता वाढवतात. त्यामुळे सर्वच घटक महत्त्वाचे आहेत. म्हणून याचा जे पर्याय क्रमांक होईल ते होईल डी, उपरोक्त सभी. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. त्रुटि द्वारा सीखना किस सिद्धांत से संबंधित है? त्रुटि द्वारा सीखना किस सिद्धांत से संबंधित है? पर्याय दिलेले आहेत. पावलोव, स्किनर, थॉर्नडाइक का परीक्षण, त्रुटि सिद्धांत. त्यानंतर डी, गेस्टाल्ट. तर या प्रश्नाचं उत्तर, काही प्रश्न असे असतात की ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या प्रश्नामध्ये सापडत असते. आता या ठिकाणी त्रुटीद्वारा शिकणं आणि पर्यायामध्ये सुद्धा थॉर्नडाइक का परीक्षण त्रुटी सिद्धांत असं दिलेलं आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रश्न वाचतानाच लक्षात येत आहे की प्रश्न क्रमांक 7 याचं उत्तर आहे सी. कारण चुका आणि शिका हा नियम आपल्याला थॉर्नडाइकने शिकवलेला आहे. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. कौन सा बाल केंद्रित शिक्षण पद्धती है? बाल केंद्रित शिक्षण पद्धती कोणती आहे असं विचारलेलं आहे. आपल्याला आपल्या ज्या अध्यापनाच्या पद्धती आहेत ते वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचा सर्वात जास्त विचार केला जातो ती पद्धत म्हणजे बाल केंद्रित शिक्षण पद्धती आहे. तर व्याख्यान पद्धती हे पूर्णपणे या व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक हेच कार्य करत असतात. विद्यार्थी निष्क्रियपणे बसून ऐकतात. त्यानंतर पर्याय क्रमांक बी, अन्वेषण पद्धती. अन्वेषण पद्धती म्हणजेच बाल केंद्रित पद्धती होय. ज्यात विद्यार्थी स्वतः शोध प्रयोग करतो ती पद्धत बाल केंद्रित असते. ज्या पद्धतीमध्ये मुलांची सक्रियता वाढते त्याला बाल केंद्रित पद्धत असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. सी आणि डी होणार नाही. नोट्स डिक्टेशन हे पण होणार नाही. रटणे की पद्धती हे पण होणार नाही. कारण हे जे आहे रटणे, नोट्स ह्या गोष्टीमध्ये बालक सक्रिय नसतो. तर फक्त अन्वेषण पद्धतीमध्ये बालक सक्रिय असतो आणि बालकांना समोर ठेवून आपण ज्या काही गोष्टी करतो ती गोष्ट म्हणजे बाल केंद्रित आहे. चला तर आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलेलं असेल की पर्याय क्रमांक बी आहे. प्रश्न पुढचा घेऊया. प्रश्न क्रमांक 9. नैतिक विकास सिद्धांत किसने दिया? नैतिक विकास सिद्धांत कोणी सांगितला आहे? फ्रायडने सांगितला का? कोहलबर्गने सांगितला का? पियाजेने सांगितला का की मॅस्लोने सांगितलेला आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे बी. आपल्याला नैतिक विकास सिद्धांत कोणी सांगितलेला आहे? कोहलबर्ग या शास्त्रज्ञाने सांगितलेला आहे. त्यांनी नैतिक विकासाचे टप्पे सांगितलेले आहेत जे मुलांच्या बरोबर चूक निर्णय क्षमता समजवतात. म्हणून याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, कोहलबर्ग. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10.
कक्षा में शैक्षणिक अनुशासन बनाए रखने का सबसे अच्छा तरीका है। बघा, वर्गामध्ये शिस्त राखण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। कठोर दंड, कठोर दंड हे होणार नाही उत्तर, कारण हे नकारात्मक आहे। त्यानंतर दूसरा पर्याय जे आहे छात्रों को व्यस्त रखना, हा या ठिकाणी विद्यार्थी सक्रिय राहतात आणि विद्यार्थी जर सक्रिय असतील तर त्या ठिकाणी शिस्त निर्माण होते, कारण वर्गात विद्यार्थी सक्रिय ठेवले तर गैरवर्तन कमी होते आणि दंडामुळे भीती वाढते, शिस्त वाढत नाही। म्हणून अनुशासन नियम पढ़ाना, बार बार चेतावनी देना हे नकारात्मक आहेत। छात्रों को व्यस्त रखना हे सकारात्मक आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो होईल की पर्याय क्रमांक बी, छात्रों को व्यस्त रखना। चला पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 8, अधिगम में प्रोत्साहन का अर्थ है। अधिगम में प्रोत्साहन का अर्थ आहे, प्रोत्साहन म्हणजे काय की शिकण्यासाठी प्रेरणा देणे, याला आपण प्रोत्साहन असं म्हणतो, रिवॉर्ड, बक्षीस। प्रोत्साहन म्हणजे मुलाला आपण काय करत असतो की उत्साह देत असतो, मग केवळ बक्षीस तर सकारात्मक प्रेरणा आहे। याचे पर्याय दिलेले आहेत बघा। अधिगम में प्रोत्साहन का अर्थ है दंड देना, हे दंड देना होणार नाही कारण हे नकारात्मक आहे। इनाम देना, इनाम देना या ठिकाणी पहा हे पण होणार नाही। सीखने के लिए प्रेरित करना हे या प्रश्नाचं उत्तर होईल। सीखने के लिए प्रेरित करना म्हणजेच प्रोत्साहन देण्यासारखं आहे। आणि डी, परीक्षा करवाना, नुसतं परीक्षा घेऊन चालत नाही, ते सुद्धा निगेटिव्ह होणार आहे। तर या प्रश्न क्रमांक 11चं उत्तर जे आहे ते सी, प्रोत्साहन। प्रोत्साहन म्हणजे काय, शिकण्यास प्रेरणा देण्यासारखी गोष्ट आहे। म्हणून आपला या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 12, बच्चे की पहली पाठशाला कौन होती है। बच्चे की पहिली पाठशाला कौन होती है, पर्याय दिलेले आहेत। या पर्यायानुसार आपल्याला आपलं उत्तर शोधायचं आहे। समाज ए आहे समाज, बी विद्यालय, सी परिवार आणि डी शिक्षक। तर पहा, विद्यार्थी बालक सर्वात आधी जर कुठं काही शिकत असेल तर तो घरामध्ये शिकतो, घरात बोलायला शिकतो, वागायला शिकतो, त्याचबरोबर आपल्या घरामध्येच तो बालक भाषा शिकतो। त्यामुळे कुटुंब ही त्याची पहिली शाळा आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक कोणतं होईल, सी होईल, समाज, विद्यालय, परिवार, शिक्षक। यामध्ये परिवार हे पहिली शाळा त्याची होणार आहे। तर चला, पहिला शिक्षक विचारला असतं तर आई म्हटलं असतं, पण या ठिकाणी पाठशाला म्हटलेलं आहे। त्यामुळे दिलेल्या पर्यायानुसार त्याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी, परिवार। चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 13, सृजनात्मकता का संबंध किससे है। सृजनात्मकता का संबंध किससे है। पर्याय क्रमांक दिलेले आहेत। नए विचार उत्पन्न करना, पुराने को याद करना, प्रश्न पूछना, मेहनत करना। तर या प्रश्नाचं उत्तर बघा, सृजनात्मकता म्हणजे काय हे पाहूया आपण। नवीन कल्पना निर्माण करणे याला आपण सर्जनशीलता किंवा सर्जनात्मकता असं म्हणत असतो। सर्जनशीलता म्हणजे नवीन कल्पना मांडणे, नवीन मार्ग शोधणे, याला आपण सर्जनशीलता किंवा सर्जनात्मकता असं म्हणत असतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं कोणतं होईल की पर्याय क्रमांक
ये नए विचार उत्पन्न करना। तर या पुढचा प्रश्न पाहूया आता आपण, प्रश्न क्रमांक 14, समावेशी शिक्षा का उद्देश है। बघा आता समावेशी शिक्षा का उद्देश है असा प्रश्न आलेला आहे। तर पर्याय दिलेले आहेत पहा। पर्याय, विशेष बच्चों को अलग पढ़ाना, सभी बच्चों को समान अवसर देना, मेधावी बच्चों को आगे बढ़ाना, कमजोर बच्चों को अलग बैठाना। पहा, हा जो प्रश्न आहे तो समावेशी शिक्षण या संबंधीने आहे। समावेशी म्हणजे सर्वांना समान संधी दिली पाहिजे। आपण आपल्या वर्गामध्ये बसलेले जे मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांना, मुलांना आपण समान शिकवलं नाही पाहिजे। त्यांच्या क्षमतेनुसार आपण त्यांना शिकवलं पाहिजे। जर एखादा मुलगा हुशार असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एकच वाक्य बोला, पण असा एखादा विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये असतो की त्याला दोनदा सांगावं लागतं, तर दुसरं वाक्य ते त्याच्यासाठी असेल। म्हणून समावेशी शिक्षणामध्ये प्रत्येक मुलाला समान हक्क मिळतात, समान सहभाग दिला जातो आणि त्यामुळे कोणालाही वेगळं केले जात नाही। म्हणून या 14व्या प्रश्नाचं उत्तर बी होईल, म्हणजे सभी बच्चों को समान अवसर देना। सर्व मुलांना आपण समान संधी दिली पाहिजे, बरोबर आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे बी। चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 15, बाल अपराध का मुख्य कारण है। बघा आता, बाल अपराध का मुख्य कारण है गरीबी, घर का वातावरण, गलत संगति, उपरोक्त सभी। आता काही ठिकाणी वरील सर्व असा पर्याय येत असतो, तर शक्यतो तो असतो, उत्तर आपला असते। तर या ठिकाणी बघा, बाल अपराध त्याची कारण दिलेले आहेत, गरिबी, घरचे वातावरण आणि चुकीची संगत हे तीनही घटक मुलांच्या वर्तनावर नकारात्मक परिणाम करतात आणि म्हणून उपरोक्त सभी हे या प्रश्नाचं उत्तर होईल। तर चला पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 16, बच्चा कब सबसे तेजी से सीखता है। बघा, एखादा मुलगा फास्ट शिकतो तर केव्हा शिकतो तो, त्याचे पर्याय दिलेत, जब वह डरा हो, हे होणार नाही, कारण घाबरल्याच्या नंतर मुलगा खूप फास्ट शिकतो असं थोडे आहे। जब उसे रुचि हो, जब उसे रुचि हो हे या प्रश्नाचं उत्तर होईल, कारण रुची असल्यास शिकणे जलद होते, ज्यात आवड असते त्यात विद्यार्थी जास्त प्रयत्न करतो, त्यामुळे शिकणे वेगाने होते। आता पर्याय क्रमांक 3 होणार नाही, कारण जब उसे मजबूर किया जाए, शिकण्यासाठी मजबूर केल्यानंतर तो शिकणार नाही। जब वह अकेला हो, एकटा असल्याने मुलगा शिकणार नाही। तर सकारात्मक पर्याय कोणता आहे, जब उसे रुची हो। आपण परीक्षा देत असताना सकारात्मक मुलांच्या दृष्टिकोनामधून प्रश्नाकडे पाहायचं आहे। मुलांना जो प्रश्न आपल्या दृष्टीने फायद्याचा आहे असं वाटते तो त्या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर असते शक्यतो। चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 17, अधिगम हस्तांतरण ट्रांसफर ऑफ लर्निंग का अर्थ है। बघा, अधिगम हस्तांतरण ट्रांसफर ऑफ लर्निंग या प्रश्नाचा अर्थ आहे, काय अर्थ आहे असं म्हटलेलं आहे। पर्याय पहा, नई स्थिति में सीखना, पर्याय क्रमांक बी, एक स्थिति से दूसरे में प्रभाव, पर्याय क्रमांक सी, भूल जाना आणि पर्याय क्रमांक डी, अनुकूलन। बघा, अधिगम हस्तांतरण याचा अर्थ विचारलेला आहे आपल्याला, तर याचं उत्तर काय होईल की पर्याय क्रमांक बी होईल, कारण एका स्थितीतील शिकलेले दुसऱ्यावर परिणाम करते। ज्याप्रमाणे सायकल शिकल्यावर स्कूटर चालवणे सोपे होते, तसाच हस्तांतरणाचा सुद्धा अर्थ आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल की पर्याय क्रमांक बी, एक स्थिति से दूसरे में प्रभाव। तर चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 18,
सामाजिक विकास किससे प्रभावित होता है? पहा, सामाजिक विकास किससे प्रभावित होता है असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. पर्याय दिले आहेत परिवार, मित्र समूह, विद्यालय, सभी. मी आता सांगितलं की बऱ्याच प्रश्नाचं उत्तर जे वरील सर्व असते ते शक्यतो असते, कारण सामाजिक विकास कशावर अवलंबून आहे? सामाजिक विकास अवलंबून आहे मित्र, कुटुंब, शाळा यांच्यामुळे मुलांच्या वर्तनामध्ये, सामाजिक कौशल्यामध्ये भर पडते, सामाजिक कौशल्य विकसित होते आणि म्हणून हे सर्व घटक मुलाच्या सामाजिक विकासावर परिणाम करतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल की डी, सभी. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. बालक एक मिनिएचर एडल्ट नहीं है यह किसने कहा? बघा, बालक एक मिनिएचर एडल्ट नहीं है यह किसने कहा? पर्याय दिलेले आहेत पियाजे, पर्याय बी आहे रुसो, तिसरा आहे वॉटसन आणि डी आहे थॉर्नडाईक. बघा, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कारण हे जे पर्याय दिलेले आहेत याचं उत्तर आहे बी, रुसो. कारण या ठिकाणी रुसोने सांगितलेलं आहे की बालक प्रौढासारखा नसतो. रुसोने असं सांगितलंय की मुलांचे विचार, त्याच्या गरजा, विकास हे पूर्णतः वेगळे असतात, ते लहान प्रौढ नसतात आणि म्हणून बालक एक मिनिएचर एडल्ट नाही है असं त्याने म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर आहे बी, रुसो. चला पुढचा प्रश्न घेऊया. शिक्षक का प्रमुख कार्य आहे? बघा, शिक्षकाचं मुख्य कार्य काय आहे? सर्वात सोपा प्रश्न विचारलेला आहे की शिक्षकाचं मुख्य कार्य जे आहे बच्चों पर नियंत्रण रखना, हे मुख्य कार्य आहे का? सीखने के अवसर प्रदान करना, हा बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल की शिकणे के अवसर प्रदान करना. शिकणे के म्हणजे शिकण्याच्या संधी उपलब्ध करणे हे शिक्षकाचं प्रमुख कार्य आहे. शिक्षकाचे मुख्य कार्य ज्ञान देणे नव्हे तर विद्यार्थ्याला शिकण्यासारखी परिस्थिती निर्माण करणे आणि वातावरण निर्माण करणे हे शिक्षकाचं प्रमुख कार्य आहे. आपण फक्त परीक्षा घेतो, केवळ पाठ पडाना. बघा, या ठिकाणी केवळ, जसं मराठीमध्ये केवळ, फक्त असे जर पर्याय असतील तर ते शक्यतो त्या ठिकाणी त्या पर्यायाला बाजूला करायचं आहे. त्याचं ते आपल्या प्रश्नाचं उत्तर नसते. निगेटिव्ह असलेल्या गोष्टी घ्यायच्या नाही. प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं आहे. त्यातूनच आपल्याला उत्तर शोधायला सोपं होईल. परीक्षा लेना, केवल पाठ पढ़ाना, बच्चों पर नियंत्रण रखना, ही नहीं तर त्याचं उत्तर आहे सीखने के अवसर प्रदान करना शिक्षक का प्रमुख कार्य है. चलो आगे देखते हैं. प्रश्न क्रमांक 21. स्वभाव, टेम्परामेंट मुख्यतः किससे प्रभावित होता है? बघा, माणसाचा स्वभावावर कशाचा परिणाम होतो? आता हा स्वभाव किससे प्रभावित होता है? पर्याय दिलेले आहेत अनुवंशिकता, दुसरा आहे पर्यावरण, तिसरा आहे स्कूल आणि चौथा आहे खेळ. तर स्वभावावर कशाचा परिणाम होतो, कशामुळे प्रभावित होते स्वभाव? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे की स्वभाव अनुवंशिकतेवर आधारित असतो. कारण स्वभाव हा जन्मजात असतो आणि तो वंश परंपरेने येतो. पर्यावरण त्याला आकार देते, पण मूलभूत स्वभाव अनुवंशिक असतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए होईल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कक्षा में विविधता म्हणजेच डायव्हर्सिटी का अर्थ है? बघा, कक्षा में विविधता का अर्थ है समान बच्चे, भिन्न भिन्न क्षमताएं, केवल मेधावी बच्चे, अनुशासनहीन बच्चे. एक चांगला शिक्षक आहे तर त्या शिक्षकाला आपल्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत
त्या विद्यार्थ्यामध्ये विविध क्षमता असलेली मुलं आहेत, त्यांच्यामध्ये विविधता आहे, सर्व गोष्टीच्या बाबतीत ते भिन्न आहेत आणि म्हणून त्यांना प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपल्याला ज्ञान द्यायचं आहे. वर्गात सर्व मुलं त्यांचे कौशल्य, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची भाषा, त्यांची पार्श्वभूमी ह्या सगळ्या गोष्टी भिन्न भिन्न आहेत आणि अशा भिन्न असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला ज्ञान द्यायचं, त्यांना शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आहे आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए समान बच्चे, भिन्न भिन्न क्षमताएं, केवल मेधावी बच्चे, अनुशासनहीन बच्चे हे न होता याचं उत्तर होईल बी भिन्न भिन्न क्षमताएं. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 23. बच्चे की भाषा विकास का प्रथम चरण क्या है? देखो. बच्चे की भाषा विकास का प्रथम चरण, पहिली पायरी विचारलेली आहे. कारण एखादी भाषा शिकत असताना सर्वात अगोदर आपण काय केलं पाहिजे जे की विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असेल. तर पहा पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी. वाक्य बोलना, बडबडाना, अक्षर पहचान, पढ़ना. तर आता आपण भाषा शिकत असताना मराठी, हिंदी, इंग्लिश कुठलीही भाषा असो, पहिल्यांदा जर आपण विद्यार्थ्याला काही शिकवत असेल तर ते काय शिकवत असतो की बडबड करायला शिकवतो आपण. बाळ सुरुवातीला आवाज काढते, बडबड करते, यावरून त्याचा भाषिक विकास सुरुवात होते. म्हणून पहिल्यांदा काय करायला लागते? बडबडाना. या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक बी बडबडाना. अक्षर पहचान होणार नाही, पढ़ना होणार नाही, वाक्य बोलणं होणार नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुरस्कार और दंड किस सिद्धांत से जुड़ा है? पुरस्कार और दंड किस सिद्धांत से जुड़ा है? 24वा प्रश्न आहे बघा. व्यवहारवाद, गेशाल्ट, मानववाद, संज्ञानवाद याचे हे पर्याय आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे व्यवहारवाद. व्यवहारवाद म्हणजे पुरस्कार आणि दंड या सिद्धांतात वर्तन बदलण्यासाठी बक्षीस किंवा शिक्षा वापरतात. स्किनर व वॉटसनचे सिद्धांत यावर आधारित आहेत. म्हणजे व्यवहारवाद यामध्ये पुरस्कार आणि दंड या सिद्धांताशी व्यवहारवाद जोडलेला आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. शारीरिक विकास का कौन सा गुण है? शारीरिक विकास का कौन सा गुण है? खाली पर्याय दिलेले आहेत. नंबर 1 ए क्रमबद्धता, बी समान गती, सी अनियमितता आणि डी तेजी हमेशा समान. तर प्रश्न क्रमांक 25 ए त्याचं उत्तर होईल शारीरिक विकास क्रमबद्ध असतो. कारण क्रमबद्धता हे शारीरिक विकासाचं लक्षण आहे. म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर जे आहे ते हे होईल की शारीरिक विकास, शरीर विकास नेहमी ठरलेल्या पद्धतीने होत असतो. उदाहरणामध्ये डोके उचलणे, बसणे, उभे राहणे हे क्रमबद्ध रीतीने होत असते. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 26. बाल मनोविज्ञान किससे संबंधित है? बाल मनोविज्ञान किससे संबंधित है? पर्याय दिलेले आहेत. बच्चे के मन का अध्ययन, बी शिक्षण विधि, सी परीक्षा आणि डी पढ़ाई का दबाव. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए बालकाच्या मनाचा अभ्यास म्हणजेच काय? बाल मनोविज्ञान. बाल मनोविज्ञान मुलांचे विचार, भावना, विकास यांचा अभ्यास करते. शिक्षणासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून बाल मनोविज्ञान हे कशाशी संबंधित आहे की बच्चे के मन का अध्ययन या पर्यायाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा घेऊया. 27. अधिगम का सर्वोत्तम सिद्धांत है? अधिगम का सर्वोत्तम सिद्धांत है.
अधिगम म्हणजे काय की अनुभव आधारित शिकणे सर्वोत्तम आहे, कारण रटकर शिकणं हे काय उत्तर होणार नाही आपलं. अनुभव आधारित शिकणं हे बरोबर आहे, दबाव में शिकणं हे बरोबर नाही, आणि केवल पण केवल असे पर्याय जर असतील तर ते आपल्याला निगेटिव्ह असतात, ते पर्याय आपले उत्तर होऊ शकत नाहीत. म्हणून मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून जास्त शिकता येते. रटाळ पाठांतर ह्या गोष्टी आपल्या अध्यापनामध्ये उपयुक्त नाहीत, आणि म्हणून प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना जेवढे देता येते तेवढे दिले पाहिजे, कारण त्यामुळे दीर्घ अध्यापनाची प्रक्रिया दीर्घकाळ होते, त्यामधून विद्यार्थी दीर्घकालीन शिक्षण घेत असतो. चला पुढचा पर्याय घेऊया आपण. पर्याय क्रमांक 28, हे प्रश्न क्रमांक 28. कक्षा में प्रश्न पूछने का उद्देश है. बघा, आपण एखाद्या क्लासमध्ये गेल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो. कशासाठी विचारतो? बच्चों को डराना, मुलांना घाबरवण्यासाठी का? नाही, बच्चों की सोच बढ़ाना. हा, आपल्या प्रश्नाचं उत्तर हे होऊ शकते, कारण कसं आहे की बच्चों की सोच बढ़ाना प्रश्न आपण विचारतो तर त्यासाठीच विचारत असतो. पर्याय क्रमांक सी होणार नाही, समय बिताना. पर्याय क्रमांक डी होणार नाही, अंक देना. तर याचं उत्तर जे आहे तर पर्याय क्रमांक बी, सोच बढ़ाना, म्हणजेच विचारशक्ती वाढवण्यासाठी हा असे प्रश्न विचारत असतो आपण. शिक्षक जर प्रश्न विचारत असेल तर त्या प्रश्नावर विद्यार्थी विचार करत असतात, तर्क लावत असतात आणि शंका विचारत असतात, म्हणून शिक्षण अधिक सक्रिय होते. तर या प्रश्नाचं आता आपल्याला उत्तर तुम्हाला समजलं असेल की पर्याय क्रमांक बी. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 28. व्यक्तिगत भिन्नता का अर्थ है. व्यक्तिगत भिन्नता का अर्थ है. पर्याय क्रमांक ए, हर बच्चा समान है, हर बच्चा अलग है, सभी बच्चे एक गति से बढ़ते हैं, प्रतिभा समान होती है. व्यक्तिगत भिन्नता. व्यक्तिगत भिन्नता म्हणजे काय की प्रत्येक शिक्षकाने लक्षात ठेवली पाहिजे गोष्ट की आपल्या वर्गातील मूल हे प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळे आहे, त्यांच्यामध्ये व्यक्तिगत भिन्नता आहे, आणि म्हणून त्यांना शिकवत असताना त्यांच्या पातळीवर व्यक्तिगत फरक करून आपण शिकवलं पाहिजे. आपण बोलताना म्हणतो आम्ही सर्वांना समान शिकवतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. समान जर तुम्ही सर्वांना शिकवत असाल तर तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात. विद्यार्थ्यांच्या गतीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या आवडीनुसार, बुद्धिमत्तेनुसार तुम्हाला शिकवणं आवश्यक असते, आणि म्हणून प्रत्येक मूल वेगळे आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये व्यक्तिगत भिन्नता आहे. त्यामुळे शिकवण्याची पद्धत ही विद्यार्थ्यानुसार आपल्याला बदलावी लागते. तर चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, शेवटचा प्रश्न घेण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जबडे सर यांची व्हॉट्सअप ग्रुपमधील बॅच सुरू झालेली आहे. त्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या दोन्ही पेपरसाठी सर्व विषयाच्या नोट्स पुरवतो. त्याचबरोबर आपण यूट्यूबच्या आधारे मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर परीक्षेच्या अनुषंगाने येणारे प्रश्न यांचा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दररोज सराव घेत असतो. व्यक्तिगत शंकांचं निरसन करतो. त्यामुळे जर का तुम्ही अजूनही जबडे सर यांची व्हॉट्सअप ग्रुप बॅच जॉईन केली नसेल तर स्क्रीनवर नंबर दिसत आहे, व्हॉट्सअप ग्रुप बॅच जॉईन करा. त्यामध्ये आपल्या CTET परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल, कारण TET परीक्षेमध्ये आपल्या बॅचमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क मिळालेले आहेत. जर आपल्या कोणी ओळखीचे असतील त्यांना विचारू शकता तुम्ही, त्यांचा अभ्यास कशा प्रकारे झालेला आहे काय नाही ते त्यांचे अनुभव तुम्हाला सांगतील. तर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर 299 रुपये फोन पे करून बॅच जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. सतत
समग्र मूल्यांकन CCE का उद्देश है? म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जे आपण करत असतो त्याचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे? तर पर्याय दिलेले आहे, केवल परीक्षा, पर्याय क्रमांक बी पूरे वर्ष मूल्यांकन, पर्याय क्रमांक सी साल में एक बार परीक्षा आणि पर्याय क्रमांक डी मौखिक परीक्षा। तर CCA अर्थ सांगितलेला आहे की वर्षभर चाचणी व मूल्यांकन, त्यालाच आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असं म्हणत असतो, की त्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त एकदाच परीक्षा घेऊन चालत नाही, तर वर्षभर त्या विद्यार्थ्यांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे, त्यांना प्रकल्प द्यायचे आहेत, कृती आधारित त्यांना शिक्षण द्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांचं मूल्यांकन वर्षभर करायचं आहे, त्यालाच आपण पर्याय क्रमांक बी पुरे वर्ष मूल्यांकन असं म्हणू शकतो। तर या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जर का तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं। त्याचबरोबर CTET या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व परीक्षार्थी बंधू भगिनीपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करावा। धन्यवाद। या ठिकाणी थांबूया।